तुम्ही आमचे व्हिडिओ बघता, रील्स बघता, आम्ही काय काय बनवतो नाही का, चांगलं वाटत असेल तुम्हाला, मला माहिती आहे. जलत्यात. हा बघा किती डेडिकेशन आहे, बसून स्वयंपाक करायचा. म्हणजे कसं वाटतं तुला बसून? हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आमच्याकडे आहे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आणि आता आमचा पूर्ण दिवसातून पाणी आलेलं आहे. पाण्याचा सध्या खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहे, कारण आमची तशी वर पण टाकी आणि खाली पण आमच्याकडे आहे स्टोअर करायला, पण खाली आम्ही स्टोअर नाही करत आहे. पण येतो कारण बेसिनला वेगळं पाणी येतो आणि प्यायचं पाणी वेगळा येतो, तो बेसिनला येतो, आणि बाकी वापरायचा पाणी येतो वेगळा येतो. आता सध्या याच्या उन्हाळा मध्ये प्रॉब्लेम आहे. बाकी 24 तास आमच्याकडे पाणी असतो. सकाळी पण गरम पाणी येतो, सकाळी येतो ना. हो, मी तरी चालू करून बघा, तर मी थंडे पाणी आंघोळ करतो. पण नाही यूज करत पाणी. दीक्षा पण लेट आंघोळ करते, तिचा पण काही यूज होत नाही. मग आमचा गरम पाण्याचा तर वेस्टच होतो, त्याच्यामुळं आम्हाला काय गरम पाणी यूज करायला भेटत नाही. आणि एक मिनिट, हा वरची टाकी भरते, ठीक आहे. आणि इकडे दीक्षाची जेवण बनवायची तयारी चालू आहे. आज काय बनवतात आपण? आमच्याकडे आहे मच्छी. वाव. ओ वाव. काय वाव म्हणजे काय? वाव म्हणजे हा, मच्छीचं नाव वाव. वाव, वाम पण बोलतात तिला, वाम. आणि दोन प्रकारचे वाव असतात ना, एक काली वाव असते आणि एक पिवली वाव असते. तर आधी जेव्हा कामातून निघतो तेव्हा मी बघितली, तेव्हा काली वाव होती, तर दीक्षा होती, मला नाही आवडत ती, मग मी नाही घेतली. ती पण सिमिलर असते, सेम असते, पण मला वाटतं काटे जास्त असतात तिला, आणि दीक्षा आवडत नाही. थोडी वेगळी पण असते टेस्टला. टाकीचं टेन्शन होतं, थोडी वेगळी असते टेस्टला. आणि जी पिवली असते ती थोडी कडक बनते वाटते ना, ती जरा कडक बनते आणि टेस्टला चांगली असते, आणि मग पण तेवढीच असते. मग मी येता येता मी मच्छी घेऊन आलो. वाव तुम्ही काय बोलता? तर आता आम्ही थोडी फ्राय करू आणि थोड्याशा याची ग्रेव्ही करू. आणि भात सकाळी आम्ही बनवलेले माझ्या नाश्त्याला आणि टिफिनला घेऊन जायला थालीपीठ. मी विसरतो मध्ये मध्ये, मला लक्षात येत नाही. तर थालीपीठ बनवलेलं आम्ही आणि मस्त झालं. आणि दुपारी जेव्हा मी दही सोबत खाल्ला ना, एक नंबर लागला सिरियसली. वाव बनते. आणि वेगळं असं टिफिनला चपाती भाजी असलाच काही इम्पॉर्टंट नाही, कारण चपाती भाजी माणूस किती खाईल ना, नाही का? काहीतरी मी खिचडी पण घेऊन जातो, चालतंय लोणच्या सोबत. दुपारी असं जेव्हा भूक लागते ना, आणि मग समोर जे पण येतो ना, ते मस्त खायला मजा वाटते. हा, असं आहे. चला मग आता जरा कपडे पण लावायचे, जेवण पण बनवणार आहे. आता भात तर झालाय आमचा गॅसवर, आणि बाकी भाजी इंडक्शनवर करेल. आणि फ्राय कुठे करशील? फ्राय पण गॅसवर करायला लागेल. सो गॅसनी पण आम्हाला बराच साथ दिलाय ना. गॅसने आम्हाला एवढा साथ दिलाय, तो भाई किती दिवसापासून आम्ही विचार करतो, आता आज संपायचं नावच येत नाही. त्याला माहिती आमची परिस्थिती काय झाली. आणि आम्ही आज मस्त मच्छी बनवणार आहेत. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता, रील्स बघता, आम्ही काय काय बनवतो नाही का, चांगलं वाटत असेल तुम्हाला, मला माहिती आहे. जलत्यात. आम्ही बनवतो, आम्ही फिरतो, आम्ही खातो, जलत्यात लोक. जलू दे. यावर आपण ना एक चांगला ब्लॉग बनवू जलण्यासाठी, नाही का? खाण्यावर तरी आमचे काय एवढा डोला असला पाहिजे लोकांचा, मला तेच समजत नाही. हा, खाण्यावर तरी काय, आपल्या खाण्यावर काय डोला असला पाहिजे. आपण कमवतो, आपण खातो, आपण बनवतो, आपण मेहनत करतो. हा, याच्यावर आपण एक मस्त ब्लॉग बनवू. हा, बनवू आपण याच्यावर ब्लॉग. चला मग पाणी भरतंय आणि तुला तोपर्यंत दीक्षा आहे ते बनवतोय. हे बघा, थोडी फ्राय आणि थोडी भाजीला भरून होईल, तोपर्यंत बघतो. पाणी भरतंय आणि मशीन लावायची, ठीक आहे. हा बघा किती डेडिकेशन आहे, बसून स्वयंपाक करायचा. म्हणजे कसं वाटतं तुला बसून स्वयंपाक करायला? कसं वाटतं तुला? हां, इंडक्शनचं कुकिंग आणि कसं पटापट पण होऊन जातो ना, नाही का?
हां असं तुला कधी वाटलं असं कधी आधी म्हणजे आपण एवढे लहानाचे मोठे झालो तेव्हा असं कधी वाटलं ना कोरोना येईल नोटबंदी येईल हां गॅस बंदी पण आली अजून काय बघायचं राहिलं तुला काय तुला आणखी काय तुला बघायला आवडेल का बंद झाला पाहिजे काय नको बंद बाबा, हां काय आवडलं काही नको बंद व्हायला. ऑइलचे पण भाव वाढले माहिती तुला मग वाढेलच सगळं आता. आता सगळं वाढत चाललंय तुला हळद. तर हा बघा आपला घरचा मसाला चांगले होते टेस्ट आहे तरी पण चांगली येते आणि टेस्ट वाईज पण चांगला लागतो आणि इंडक्शनवरती ना जेवढा गॅस लागतो ना त्यापेक्षा कमी लागतो का माहिती आहे का कारण गॅसची फ्लेम असते ना ती साईडने अशी निघून जाते बरोबर ना आपण छोटे ठेवतो एक सेकंद हां तर कुठे होतो मी आता गॅसचे फ्लेम असते ना ती साईडून निघून जाते त्यावर जास्त आपला खर्च होतो गॅसचा आणि इंडक्शनचं कसं आहे जेवढा आपण भांडत होतो ना तेवढाच तो गरम होतो आणि फास्ट पण होतो आता 800वर ठेवले आहे आम्ही 800 वॉटचा आहे का काय माहीत नाही पण 800 आणि जर जेव्हा आपण चालू करतो ना तेव्हा का डायरेक्ट 1800वर असते हां पण ती फास्ट होते कुकिंग पण फास्ट होते आणि वेस्ट पण होत नाही असं आहे असं इंडक्शनचा आहे कारण मी पण सर्च केला तर मला पण व्यवस्थित वाटलं कारण गॅसचा कसा असतो तिथं गॅसचा आपण जर चालू करू ना ते छोटे छोटे भांडे असतात ना आपण ठेवतो तेव्हा छोट्या ह्याच्यासाठी नाही का हां. मग ते गॅस हां साईडने निघून जातो वेस्ट होतो बराच तर हे ॲक्च्युली युजफुल पण आहे बघू आता जेव्हा आता बिल येईल ना हां जेव्हा लाईट बिल हां तेव्हा समजेल का बा किती युजफुल आहे पण आपण साईड बाय साईड जेव्हा पण गॅस म्हणजे रेग्युलर चालू होईल ना हां. त्याच्यानंतर पण आपण यूज करू ना. यूज करूच ते ठीक आहे चला मग आता इथे आमचं ग्रेव्ही बनते तोपर्यंत दीक्षा फ्राय करेल मग तर आणि आपली इथे आता वाव फ्राय बनते ही बघा हा मस्त सुगंध सुटला हा मस्त ना जरा ते पूर्ण काय. एक नंबर वाटतोय हा बघा मस्त ना मस्त वास उडला. अरे खा त्या स्वतः पण खा तुम्ही आम्हाला पण बोलवा आम्ही तुम्हाला बोलवतो तुम्ही पण या खायला आमच्याकडं हो ना आम्ही खाण्याच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज लोक काय पण बोलव की काय पण त्यांना वाटू दे हा त्यांना काहीही वाटू दे काही फरक पडत नाही आम्ही कमवतो आम्ही खातो आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी खातो आम्हाला आवडते हो. आजूपासून जेव्हा आम्ही खायला आवडते. हां आमच्या आई वडिलांनी कधी आम्हाला खाण्यापिण्यापासून या नाही केला हां वंचित नाही ठेवला आम्हाला चांगल्या गोष्टी आमच्याकडे तो रोज नॉनव्हेज असायचा नाही का मग त्यामुळे माझ्या बाप्पांनी पण कधी असं यात केलं नाही वंचित ठेवलं ना खाण्यापासून ना हिच्या आई वडिलांनी कधी नाही का आम्ही खातो खाऊन पिऊन मजा करून खाऊन पिऊन जायचं. मजा करतो आम्ही आपण कमवतो आपण खायलाच पाहिजे चांगला असं कशाला लोकांकडे आपण विचार करायला पाहिजे नाही लोकांच्या विचारात थोडू शकतो आपण जाऊ दे आयुष्याचा आता काही भरोसा राहिलेला नाही. आयुष्याचा काय भरोसा राहिलेला नाही खाऊन पिऊन घ्यायचं मस्त. मग मग आता हे बघा. उद्याच्या दिवसाची टेन्शन नाही घ्यायचं नाही आता काय नाही का. दादा पण सुगंध भारी येतो ना मग मस्त मस्त वाटतं घमघमाट सुटलाय भाजीचा. मसाला मस्त आहे ना म्हणून तो वास येतो असं. तर आता आम्ही मशीन पण लावले मशीनमध्ये कपडे चालू आहेत अरे बाटला भरायला लावला मी चला तर मंडळी मग या जेवायला आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे पूर्ण भात केले वावची भाजी केली आणि वावची थोडी फ्राय केली आणि माझ्या बहिणीनी म्हणजे राणीनी वजडीची भाजी पाठवून दिली त्यांच्याकडे केली दाखव. होती ना. त्यांच्याकडे आज वजडी गेली ना ती वजडीची भाजी पाठवून दिली मला खूप आवडते आणि ऍक्च्युली आम्ही अजून एकदा पण बनवले नाही कारण दीक्षाने बनवलीच नाही आणि दीक्षाने कधी खाल्ली नाही पण खाल्ली पण एवढी जास्त नाही खाल्लेली असं का हा. वाव असं म्हणजे आवडते असं नाही. तिला मी कधी बोललो का तू लग्नामध्ये आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा ट्राय कर तेव्हा तिला खाते नाही ना, हा पण ते खाते ती पण आणत तरी नाही कधी घरी. हा आम्ही पण कधी आणली नाही आणि दीक्षाने पण कधी सांगितलं नाही कारण आम्ही कधी आणली नाही. पण मला पर्सनली आवडते आणि तर मला खूप आवडते तर राणीने आठवणच दिली त्यांनी अशी केली होती त्यांनी दिली आणि
नेक्स्ट टाइम बघू, आम्ही ट्राय करू, दीक्षा ट्राय करील. हा करायची ट्राय. हा दीक्षा कधी ट्राय करेल, आपण बघू, आपण ट्राय करू, बघू कशी लागते आणि दीक्षा कशी बनवते ते. ठीक आहे. आणि तर आता फ्राय दाखव आपली जरा. ही बघा आमची फ्राय. ठीक आहे. इकडे भाजी आणि हा भात आणि कांदा. भात थोडा पडला इकडे. ठीक आहे. तर मी बरेच दिवसातून मला पण वाव पाहिजे, वाव भेटत नाही चांगली. बघू इकडे सगळं थोडी चाकून बघू. फ्राय का? फ्राय बघू जरा. फ्राय मस्त. वावची फ्राय ना. आणि रस्सा पण भारी होतो. रस्सा मच्छीचा खायचा म्हणजे काठीचा रस्सा बेस्ट. त्याच्यासाठी मस्त फुरसत मध्ये बसायचं, आराम, कारण काटे खूप असतात त्यात. मस्त एक नंबर. ताजी एकदम वाव होती, त्यासाठी मी घेतली वाव. काय म्हणतात मला टाकणार रस्सा, थोडा वजरीचा रस्सा मी टाकतो. हा वजरीचा रस्सा टेस्ट करायला पण, म्हणजे खातो मी तो रस्सा होतो. आपण एवढा रस्सा दिला त्यांनी, एवढा आम्हाला. हा एवढा रस्सा म्हणजे खूप जास्त झाला. थोडी एक साईड कशी म्हणतो, थोडासा मी घास घेतो पहिले. गरम गरम आहे ना. बस बस. स्मेलच मस्त आलाय. हा स्मेल एकदम भारी आला, एकदम मस्त सुगंध आला. कधी कधीच खातो, पण एवढी मस्त लागते ना वजडी पण. शेवटी आवडायला लागलीच. जास्त नाही खाऊ शकत पण. आवडते. बनवू आपण, ट्राय करू मस्त एकदम, आणि मस्त खाऊ मग. ठीक आहे. चला मग आम्ही जेवून घेतो, मग नंतर वाचतो. तर गाईज आम्ही आता आमचं जेवण करून झालेलं आहे. पाणी पण आलेलं आणि पाणी लगेच गेलं होतं, पण आला परत. तर बाकी स्टोअर करून ठेवला आम्ही पाणी. आणि इथे आम्ही बघतोय जेठालाल. आणि एक प्रश्न तुम्हाला पडला असेल का बाबा, आम्ही मध्ये असं काय बोलायला लागलो, मध्ये जसं काय लोकांबद्दल का जलतात असं तसं. तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवू. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्हाला पण सांगायला आवडेल, नाही का. त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ चांगला बनवू, टाइम आल्यावर बनवू त्याच्यावर. आणि तुम्हाला स्पष्टपणे सगळं सांगू आम्ही काय घडतंय आणि कोण काय कसं, म्हणजे काय बोलतंय किंवा काय कोण विचार करतंय, ते पूर्ण सविस्तर माहिती देऊ त्याच्याबद्दल, नाही का. तर चला मग आता आमचं तर झालाय सगळं आवरून, आणि बघू आता काय. आता काहीच नाही, बस टीव्ही बघायचा, नंतर झोपायचं आहे. तर मग आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करू. तुम्ही नक्की सांगा आम्हाला आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.